तर संजय दिना पाटीलच्या वक्तव्याचा निषेध करतो असं रोहित पवार म्हणाले। उत्तर नसेल तर तसं सांगा, पत्रकारांना धमक्या देऊ नका असं रोहित पवार म्हणाले। सत्तेत गेल्यामुळे संजय दिना पाटीलच्या डोक्यात हवा गेल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। याच्यातच तुम्हाला योग्य प्रकारचे प्रश्न विचारले असता तुमच्याकडे योग्य उत्तर नसल्यामुळे तुम्ही जर चिडत असता, चिडून जर तुम्ही एवढ्या लो लेवलला आई बहिणीवर जाऊन शिव्या देणार असाल तर हे पटणार नाही। पण तुम्ही योगायोग बघा की जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा यांच्याकडनं असा कुठला अपशब्द निघाला नाही, पण एकदा सत्तेत गेले तर अहंकार किती लवकर डोक्यात जातो बघा, की लगेच 3 दिवसातच ते आपलं शिव्या, आणि ते सुद्धा पत्रकारांच्या बाबतीत शिव्या द्यायला त्यांनी जर सुरुवात केली असेल तर हे योग्य नाही। तर महिलांबाबत शिव्या देण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि याबाबत आम्ही गंभीर आहोत असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितलंय। आगामी काळात अशा शिव्या येऊ नयेत यावरती महिला आयोगाला नक्कीच पावलं उचलावी लागतील असा इशारा विजया रहाटकर यांनी दिलाय। जनप्रतिनिधींकडे बोलण्याचं आणि वागण्याचं शहाणपण असावं असंही त्यांनी म्हटलंय। जनप्रतिनिधी असतील तर त्यांच्याकडे ते शहाणपण असलं पाहिजे की त्यांनी नीट बोललं पाहिजे, नीट वागलं पाहिजे। अतिशय वाईट पद्धतीनं लोकांच्याकडनं त्यात सगळेच येतात। महिलांच्यावरनं शिव्या किंवा असभ्य शब्दामध्ये बोलण्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये असं चित्र आपल्याला दिसतं आहे आणि याच्यावर आम्ही खूप गांभीर्यानं विचार करतो आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही या विषयावर नक्कीच काही निर्णय घेऊ अशा परिस्थितीमध्ये आम्ही